मला शुगर, बीपी, ऍसिडिटी, मूळव्याध, थायरॉइड आणि उष्णता एवढे आजार होते. मग आम्ही इथं खराडी बायपासला चाकणला नरेंद्र स्वामी आले होते, तेव्हा मला वैशाली ताई कदम भेटल्या तिथं. तर त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं होतं की मूळव्याधीसाठी अमृत ज्यूस घ्या. पण मी अगोदर नेट सर्च मध्ये करीत होते म्हणून माझा विश्वासच बसत नव्हता की कुठले आयुर्वेदिक वापरले तर आजार कमी होत नाही, तात्पुरतं बरं वाटतंय. पण जेव्हा मी कदम सरांकडून अमृत ज्यूसची बाटली घेतली, एक बाटली पूर्ण होईपर्यंत मला रिझल्ट जाणवत नव्हता. माझ्या दाढा किडल्या होत्या. मी डॉक्टरकडे जायला भ्यायची की मला डॉक्टर दोन्ही दाढा किडल्यात, आतून सडल्या होत्या, मला कॅन्सर सांगत, परत आजार वाढेल, टेन्शन वाढेल म्हणून मी डॉक्टरकडे जात नव्हते. पण मी एक बाटली संपोस तर कोणाला रिझल्ट सांगितला नाही, मला जाणवलंच नव्हता. नंतर दुसरी बाटली सुरू केली आणि शुगर अचानक मला चक्कर येत होती, ती माझी चक्कर बंद झाली. मी मनाला कन्फ्युज होत होते की माझी कशाने चक्कर बंद झाली असेल. पण खरंच अमृत ज्यूस म्हणजे अमृतच आहे. देवानं जेव्हा अमृत मंथन केलं होतं तेव्हाच ते तयार करून ठेवलं होतं काही की, आणि मधुकर जाधव सरांनी ते साठवून ठेवून आपल्यासाठी जगासाठी हे तयार केलं असावं असं मी छाती ठोकपणे सांगते. दुसरी बाटली घेतली, एवढी माझी दाढ उठली. मग कापूस भिजवला आणि दाढत टाकला. तेव्हाच मी कदम भाऊला सांगितलं, भाऊ माझी एवढी रात्री दाढ दुखत होती, मी अमृत ज्यूस कापूस भिजून दाढत ठेवला, सकाळी माझी दाढ पूर्ण नाहीशी झाली, मला जाणवलं पण नाही माझी दाढ दुखते. माझी मूळव्याध पण गेली. शुगर तर 6 महिने झालं मी अजून चेक पण केली नाही. असं बसल्यावर एवढा बीपी वाढत होता एवढ्या माणसात, मला एवढा घाम येत होता, घाबरून मला बाहेर निघावं लागत होतं. मला असं वाटत होतं की मला एवढा घाम यायला मी जाते का काय की, असं होत होतं. माझा थायरॉइड पण गेला, शुगर बीपी पण गेली, मूळव्याध पण गेली, पूर्ण म्हणजे पूर्ण आजार गेलेले आहेत. मी असं समजते की असा मोहरा झाला नाही पुढे न होणार. अमृत रियाज मल्टीटेट हे नाव जगात प्रसिद्ध होणार.